शैक्षणिक संकुलात RSSने सुरू केलेल्या नोंदणीच्या विरोधात आक्षेप घेणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील RSSच्या कार्यालयावर मोर्चा काढला। पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती तरी देखील वंचितचे कार्यकर्ते सकाळी मोठ्या संख्येने शहरातील क्रांती चौक येथे जमा झाले। RSS विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मोर्चाची व्याप्ती पाहता जवळपास 3000 पोलीस तैनात करण्यात आले होते। RSSच्या कार्यालयाकडे जाणारे मार्गही बंद करण्यात आले होते। मोर्चाचे नेतृत्व करणारे सुजात आंबेडकर यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत RSS कार्यालयाकडे आगेकूच केली। वंचितचे कार्यकर्ते क्रांती चौकातून प्रल्हाद भवन या RSSच्या कार्यालयाकडे निघाले। हाती भारतीय संविधानाचे मुखपृष्ठ RSS विरोधातील निषेध फलक घेऊन वंचितने अखेर RSSच्या कार्यालयासमोर धडक दिली। पोलिसांनी RSS कार्यालयासमोर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करत मार्ग रोखून धरला। यावेळी सुजात आंबेडकर यांनी RSSने आपले नोंदणी प्रमाणपत्र दाखवावे अशी मागणी करत आम्ही देत असलेल्या भारतीय संविधानाची प्रत स्वीकारावी अशी मागणी केली। मात्र RSSच्या कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद। हा मोर्चा निघणं हाच महत्त्वाचं होतं, पण त्याच्यात पण महत्त्वाचं म्हणजे आता आमचा मेन मुद्दा आहे की RSS ही रजिस्टर्ड संघटना नाही। हे नसतानाही एवढे 3000 पोलीस कुठून आले, कशासाठी आले? RSS ही रजिस्टर्ड संघटना नाही आहे। आम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या घरी किंवा प्रधानमंत्र्यांच्या घरी मोर्चा नेत नाही आहोत। आम्ही एका RSSच्या छोट्याशा कार्यालयावरती येतोय। त्याच्यासाठी 3000 पोलीस हे औरंगाबादमध्ये CRPF जवान, क्विक रिस्पॉन्स टीम, महाराष्ट्र पोलीसचे कमांडोज हे एवढे सगळे का लागतात? 3 बॅरिकेड लावलेत, हे एवढे सगळे का लागतात? आम्ही शांतपूर्व मोर्चा करतोय, आम्ही प्रेमाने मोर्चा करतोय, आम्ही भारताचं संविधान, भारताचा झेंडा हातात घेऊन मोर्चा करतोय। तर मग एवढं पोलीस प्रोटेक्शन कोणाला लागतंय आणि कशासाठी? BPN ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्र।